दादा नमस्कार. नमस्कार. दुय्यम निबंधक कार्यालयाचे वारवाडीला आहे. हो. ते नारायणगाव मध्ये सहयोग साम्राज्य बिल्डिंग मध्ये सुसज्ज इमारतीमध्ये हलवलं जाणार आहे. त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था आहे, मोठी मोफत जागा खैरे कुटुंबांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलाच्या निधनानंतर त्याचं नाव राहावं म्हणून आम्ही ती जागा देतो. आता इथं ज्या ठिकाणी जे कार्यालय आहे ती सुद्धा जागा खाजगी आहे, त्याच्यावरून सुद्धा डिस्प्यूट चालू आहे. याच ठिकाणी हे कार्यालय राहावं असा तुमचा वारवाडीकरांचा अट्टहास का? हा अट्टहास नाही तर हा आमचा हक्क आहे. त्याचं कारण असं 1935 साली याकूब मीराबाईंनी ही जागा दिलेली पुनावाला, आणि ही जागा देत असताना स्वखर्चाने इमारती बांधून दिल्या. त्या इमारती आता लोक काही म्हणो कसू, जागेचा मालक कोण आहे? याकूब मीराबाई ओरिजिनल. आता वारसदार कोण आहे? त्यांच्या वारसांचा काहीच भाग येत नाही. त्याचं कारण त्यांनी जे ॲग्रीमेंट केले का व्हेन एव्हर देर इज ए रजिस्ट्रेशन ऑफिस इन नारायणगाव शुड नॉट बी शिफ्टेड वन्स ऑक्युपाईड. म्हणजे त्यांची जी अट होती ती अशी होती, आणि त्यावेळेच्या डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारनी ही मान्य करून हे ऑफिस ग्रहण करण्याचा त्यांचा आदेश आहे, आणि ते लिखित आहे, ते ऑफिसकडे पण आहे. पण आता ज्या गैरसोयी किंवा असुविधा दाखवण्याचा हा घातलेला घाट आहे. ही जागा आहे 6 गुंठे. ही जागा 6 गुंठे. इथं गैरसोयींचं साम्राज्य वाढले. ऐका ना, गैरसोयी ह्या दाखवण्याकरता आजपर्यंत सरकारने याच्यावर ऑफिस आहे या अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी याच्यात कधी लक्ष घातले. आणि आता ते जे जाणार आहे हे काही पब्लिक नोटीस करून गेलेलं नाहीये. लोकांना काही माहीत नाहीये यातलं काही हे कशा पद्धतीने करार झालाय. अधिकृत करार सुद्धा त्यांनी लपून छपून केलेला करार आहे. पब्लिक नोटीस मध्ये जाहीर प्रकटन कोणतंही नाही. वारवाडीचे सरपंच कोण आहे? सरपंच विनायक सुधीर भुजबळ. ते तुमच्या नात्याने कोण लागतं? माझे नात्याने तो पुतणे. दादा आता मला एक माफ करा, चर्चा सोशल मीडिया असे होते की तुमच्या समोर हॉटेल आहे, ते हॉटेलचा व्यवसाय चालावा म्हणून तुमचा अट्टहास आहे की हे कार्यालय इथंच राहिलं पाहिजे. आता पहा साहेब, का आमचं हॉटेल होऊन फक्त 5 वर्ष झाली. किती? हॉटेल विठ्ठल ही भूमिका 5 वर्षाची आहे, आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी सोयीसाठी तो एक नवीन आपण व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिलंय. तो काय आपला मुख्य व्यवसाय आहे, आणि त्याच्यावरच आपण असे काही उद्देश ठेवून यांनी बांधकामाचे उद्देश जसे ठेवले तो उद्देश आमचा व्यवसायाचा नाही. जर तसाच जर काही पार्ट असेल आणि तुम्ही त्याच्याबद्दलचा जो काही समज आणि गैरसमज असेल, आम्ही एका मिनिटात दूर करू, आमचा व्यवसाय बंद करू. शासनाने इथं निधी दिला, इमारत बांधली, तुमचं हॉटेल बंद करणार एका मिनिटात? तुमचं उद्या पुतण्या म्हणणं बंद नाही करायचं मग? अहो, उभा करणारा मी आहे, आणि पुतण्या माझ्या घरगुती बाबतीत शब्दाच्या बाहेर नाही. तो तसा आदर्शवंत आज्ञाधारक आहे सगळीच मुलं, त्याच्यामुळे तो प्रश्न येतच नाही. हे कार्यालय तिकडे शिफ्ट करावं याला काही राजकीय वास आहे? नक्कीच. कारण काय झालंय का हल्ली धोरणं जी बिल्डर दार्जिने चालली, उल्लेख आता द्विधा मनस्थितीत मी हा उल्लेख करतोय. लोकप्रतिनिधीने कोणत्याही तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने कोणताही सत्यता वैधता न तपासताना नंतरचाच भाग सांगतात. अगोदरचा भाग हे लक्षात घेत नाही. ही जागा 6 गुंठे आज तुम्हाला जी मिळते ती 2000 मिळते. आज रोडच्या साईडची 6 गुंठे जागा तर हयात तुमच्या ताब्यात आहे, तरी तिथं तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचं स्वारस्य तुमचं नाही. कारण समजुतीमध्ये आकलनामध्ये घोटाळा आहे. म्हणजे जे काही म्हणतात आणि हे दाखवलं जातं. एवढंच नाही साहेब, पत्रे कौलं फोडलीत, पत्र्याला मुद्दाम होऊन भोकं पाडली, आता सुद्धा काय माहिती. हे दाखवण्या आता एवढ्याच झालेल्या घटना आहे. कॅमेरे तिथं आहेत नाहीत मला नाही सांगता येणार, पण हे घडलेले रोक्ष अपरोक्ष परोक्ष हे सुद्धा घडलेलं आहे.
आणि ह्या केवळ असुविधा दाखवण्याचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट का बा लोकप्रतिनिधींनी असा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्यांनी ताबडतोब खरं म्हणजे एकतर याच्यावर चर्चा घडून आणायला पाहिजे होती ना वारुळवाडीकरांची. ती तर नुसत्याच बाईट देतात आणि काहीतरी भलावण करतात असा आमचा समज झालाय. आता काय भलावण केली? भलावण एकच काय हे 1 रुपया भाडं याला 10 रुपये भाडे त्यावेळेला असा सरकारचा कोणता साठा मालकाकडे गेलाय? फक्त 10 रुपये भाड्याने आणि ते सुद्धा हे संपूर्ण बांधून दिलेल्याचं अधिक पुढच्या याचं हे सगळं भाडं रिकाम्या जागेचं फक्त 10 रुपये. तिथं शौचालय नाही हे तर मान्य. अहो पण त्या ज्या सोयी सुविधा आहे त्या ऑफिसनी मागितल्याच्या नंतर त्यांचं काम आहे ना, त्यांनी का केले नाहीत हा नागरिकांचा प्रश्न आहे. तुम्ही वारुळवाडीचे सक्षम आहात, हो, तुम्ही हा विषय निदर्शनात का नाही आणला? या पूर्वीच्या काळामध्ये कारण यांनी बरेच हसवा फसवीचे उद्योग केले. खात्याने जागा मागताना ग्रामपंचायतीला विचारणा केली. आत्ताच बाईट देणाऱ्याने एकाने सांगितली 14 गुंठे जागा देवा बनकरच्या काळात 14 गुंठे जी जागा आहे तर तिची जी कागदपत्र आहे त्याच्या सोयीने तुम्ही जा. त्या सोयीने ऑफिसने अजिबात हा कोणताही प्रकारचा फॉलोअप घेतलेला नाही. हे ऑफिसचं काम आहे. आणि अचानक एक माणूस अर्ज करतो खाजगी मनुष्य आणि सरकारी कार्यालयाकरता तो लगेच इतक्या पुढं लांब जातो आणि लोकांना अडचणीचा ठरतो. अडचण अशा पोटी येत आहे इथून एसटी स्टँड फक्त 200 मीटरवर आहे आणि पोलीस स्टेशनच 200 मीटरवर आहे. इथं समोर हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल अर्ध्या किलोमीटरवर. नाश्त्याची पण व्यवस्था आहे हे असं तुम्ही म्हणू शकता. साईडलाही पण आहे, त्याच्या साईडलाही पण आहे. कारण हा जो काय हा ही व्यावसायिक भूमिका आहे. याच्यामध्ये आता हे झेरॉक्स आहे ते ऑफिस आहे, त्या ओघाने लोकांना काही सेवा मिळाव्यात, त्यांच्या सोयी व्हाव्यात. तर आज इथे ज्या सोयी नाहीत ते माझ्या हॉटेलमुळे मिळतात. म्हणजे हे सुद्धा साहेब लक्षात घ्या का ज्या संडासच्या लघवीच्या किंवा इतर सुद्धा कोणी अडचणीत म्हातारी लोक असतात तर त्यांना फार घरातल्या गरम पाण्यासहित आम्ही सोयी करून दिलेल्या आहे. कारण वय झाले. आज इथे रस्त्याच्या कडेला जागा आहे. स्टँड पासून जर तुम्ही एखादा 80 वर्षाच्या पुढचे कारण प्रॉपर्टी सगळ्या ज्या आहेत शेत जमिनी वगैरे ज्या आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर 70% आहेत आजही. पण त्यांना व्यवहार करायला यायचं शारीरिक त्यांची सक्षमता नाही. आणि आताच जर इथून जोडीतून आणायला ऑफिसमध्ये न्यायला एवढी मोठी अडचण आहे तर इथून 4 किलोमीटर जायला लोकांना अडचणीत आणण्यात तुम्हाला काय पॉईंट आहे? हा एक दुसरा भाग का वाहतूकच अशी विचित्र आहे. ज्या वेळेला ऊस वाहतूक असते 3-3 ट्रॅक्टर जोडलेले असतात हॉटेल पूनमच्या तिथं वळेपर्यंत. त्याच्यानंतर ट्रक विचित्र रीतीने ते काय भाऊ तुम्हाला जागा मिळेलच, रस्त्याने चालता न येण्याची सोय. तुमचा नक्की याच्या मागचा उद्देश काय हा खरा भाग आहे. आम्ही याच्याबद्दल जनहित याचिका कारण कोणताही गैरसमज आताचे जे समज पसरवले जातात साधं त्या याचिकेला यांनी उत्तर पण दिलं नाही आम्हाला. म्हणजे दिलं म्हणतात ऑनलाईन पण हार्ड कॉपीने सुद्धा किंवा आमच्यापर्यंत पोहोचत ही कोणतीच त्यांची व्यवस्था नाहीये. हा दडण्याचा आणि आडण्याचा प्रकार आहे लोकांमध्ये. बाजूला एसटी स्टँड आहे, सोय होते. आता इथं लोक कागद करायला खाजगी वाहनाने येतात. आपण इथं पाहतो की सगळी खाजगी वाहनं उभी आहेत. साहेब कुठे आला? साहेब हा अतिशय ते पब्लिक व्हेकल आहे. लोक निरनिळ्या 54 गावं आहे या ऑफिसच्या कार्यक्षेत्रात 54 गाव आहे. 54 गावामध्ये नारायणगाव पण आहे. पण येणाऱ्या ज्या सोयी आहेत जिथं जिथं एसटी गेलेली आहे तिथून लोक एसटीने येतात उतरतात. इथं कुठं काही सोय असेल स्वतःच्या भाकरी बांधून असतात आणि त्यात हॉटेलांमध्ये सोडतात. आजही पण ही वस्तुस्थिती आहे. योगिनी खैरे आणि सुरेश खैरे यांनी आपल्या मुलाच्या आठवणीसाठी 2000 स्क्वेअर फूट जागा मोफत दिलेली आहे. त्याची कमर्शियल रेटने जर आज रक्कम केली ती काही कोटीच्या घरात जाते. त्यांचं योगदान असं
म्हणण्याच्या आधीच मी म्हणतो हा भावनात्मक प्रश्न, वास्तव आहे भावनात्मक प्रश्न, आणि तो अधिक त्याला उदात्त रीतीने मांडण्याचा प्रयत्न होतो. वस्तुस्थितीत तुम्ही फक्त हेच ऑफिस का, मग इतर ऑफिसरला का नाही दान करत, हाही पण प्रश्न आहे ना. ऑफिसच्या अडचणी मुळात वाडूरवाडीकरांचा त्याग फार साहेब मोठा आहे. शाळेला जागा दिल्या, आज एवढी मोठी शाळा उभी आहे, त्या कॉलेजेस उभी आहे, त्याला जागा दिली, इलेक्ट्रिसिटी बोर्डाला जागा दिली, पोलीस स्टेशनला जागा दिली, आणि ही तर जागा पूर्ण सरकारची असून, कारण सरकारची का खासगी व्यक्तीची? अहो तुम्हाला हयात दिली ना, व्हेनेवर कोणाला दिली? रजिस्टर ऑफिसला, सरकारला दिली. हो. तसे पेपर सगळे आहेत. अहो लगेच असेल तुम्ही वाचून बघा, आहे का पेपर? ठीक आहे, आपण नंतर बघू. हा, सरकारने मी तुम्हाला ते वाक्य जसंच्या तसं सांगितलंय. सरकारने जर हा जो निर्णय घेतलेला आहे ऑफिस शिफ्ट करण्याचा, हा तुमच्या मागणीप्रमाणे त्यांनी ते थांबवलं नाही, हा तो वाडूरवाडीकरांची पुढची भूमिका काय असेल? हे आंदोलन आता चालू झालंय ना साहेब, आणि कोर्टामधून, कारण समोरूनही पण काही ना काहीतरी कुरापती नावाची गोष्ट होणारच आहे ना, आणि आम्हाला त्याला हे इथे राहण्याकरता किंवा हे हलू नये म्हणून आम्हाला कोणताही निकराचा लढा द्यायची वेळ आली तरी हे तरुण आणि मध्यम आदिवासी आणि मित्र हे सगळे तयार आहेत ना. इव्हन साहेब तुम्हाला टिंगल वाटेल किंवा तुम्हाला गमतीचा विषय वाटेल, ऑफिसमध्ये सुद्धा एकमत नाहीये ऑफिसच्या लोकांना हे आणण्याकरता. हे सुद्धा मी आता जाणीवपूर्वक, तसा भावनात्मक प्रश्न त्यागाचा दाखवला जातोय, भूमिका वेगळी आहे त्याच्यामध्ये. व्यवसाय 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 कारण काय आहे का, आज त्यांची बुकिंग होत नाही, हा खरा त्यांचा प्रश्न हेच आहे. तिथं कोण जायला मोकळे एवढ्या 4 किलोमीटरवर? बुकिंगसाठी मोफत देतात. बट नक्कीच बिल्डर दार्जिने धोरण आहे, हे दाखवायचा फक्त भाग आहे. त्या कुटुंबाचा त्याग तर आहेच ना साहेब. सुरेशच्या बद्दल, सुरेश हा माझा मित्र आहे, अरुण माझ्या वर्गातला, चंदू आम्हाला बॅरिस्टर म्हणायचा. त्या कुटुंबाशी आमचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध आहेत. हे सगळं रंगवतोय, चालवतोय तो बिल्डर चालवतोय, हे विशेष आहे. ते त्या भावनेच्या आरी जाणारी लोक नाही. प्रश्न असा झालाय का त्यांना पुढं केलं जातंय या माध्यमातून. हा त्यांचा निष्कारण नाहक म्हणजे गैरफायदा घेतला जातोय त्यांच्या चांगुलपणाचा, आणि त्यांना दुःखाचा उमाळा हा जो वारंवार माणूस दुःखामध्ये शब्दाचं हे करतो, 2 शब्द नीट नेटके, यांना उलट ते दुःखाचं प्रदर्शन करायला लावतात आणि त्यांना उचंबळून येण्याची स्थिती येते. इतका अमानवी प्रकार आहे हा, इतका अमानवी. खासदार अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे यांच्याकडनं काय अपेक्षा? हे पहा, आता मी ओरिजिनल शिस्तबद्ध म्हणणार नाही, परंतु सरकारी खात्यातला माणूस, मी बँकेत काम केलं. आम्हाला फक्त नियमावली, अचूकता आणि शिस्तबद्धता एवढंच माहिती. मग ती आर्थिक शिस्त असू, वेळेची शिस्त असू आणि नेमकेपणाचा म्हणजे आग्रह असतो. त्याच्यामुळं त्यांनी पुढं यावं, हा लोकभावनेचा प्रश्न आहे. हे त्यांनी ती लोक त्याच्याचसाठी आहेत, त्यांनी लोकांमध्ये यावं आणि काही ज्या अडचणी असतील, त्यांच्या काही बाकीचे प्रश्न असतील ते समजून घ्यावेत. ते लोकांमध्ये येतच नाही. त्यांच्या पाठीशी सोनवणे, तुमच्या पाठीशी बेनके, अशी पण चर्चा होती. ही अतिशय चुकीची चर्चा आहे. त्याचं कारण असं आहे साहेब, हे काय झालंय, सोनवणे साहेबांबद्दल आम्ही आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा म्हणजे ज्याला काही भांडवली शब्द आहेत ते अजून काही वापरलेले नाही, किंवा ते लोकांमध्ये काय येत नाही. जसं तुम्ही खैरे कुटुंबाची तुम्ही दाखवताय, सांगताय, इथले ना वारुळवाडीकर ग्रामस्थांची तुम्हाला काय अडचण आहे? हे सरकार आहे, सरकारचा प्रश्न आहे, हा खाजगी नाहीये. आमदार सोनवणेंनी तुमच्याशी बोलायला हवं. अहो लोकांशी बोलायला हवं, आमच्याशी म्हणजे कोणाची, हा लोकांचा प्रश्न आहे. वारुळवाडीकरांशी. आणि जो सरकारी नियम काय आहे का, पहिली प्रायोरिटी जागेची सरकारी जागेत असते, खाजगी नेण्याचं काय कारण? आणि तुम्ही जाहीर प्रकटन का केलं नाही आतापर्यंत? हा प्रश्नच आहे ना. गपचूप एक अर्ज आला आणि तो लगेच सँक्शन झाला. तुम्ही आम्ही नक्कीच
तुम्ही आम्ही जर अर्ज केला तर साहेब तुम्ही अनुभव घ्या त्याचा काय होतंय, आणि हा अर्ज लगेचच्या लगेच पुढं जातो, त्याच्यावर कार्यवाही होते, त्याच्यानंतर पार तुमच्या तारखाही पण शिफ्टिंगच्या त्याच्याकरता चोरटे मार्ग अवलंबता रात्रीचे. काय चोरटे मार्ग काय? अहो साहेब, इथं शिफ्ट करताना एका प्रभारी अधिकाऱ्याला पाठवलं आणि रात्रीच्या 8 नंतर तुम्ही सुरुवात केली. ते असं म्हणाले खैरे कुटुंब की अजित पवार जुन्नरच्या दौऱ्यावर होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं म्हणून रात्रीचं दप्तर शिफ्ट करतो. हे बघा, हा तुम्ही दाखवण्याचा भाग आहे असं ते म्हणतात. असं कुणी काही दाखवलं, तो दौरा जो आहे शेवटला ते लोकांसाठीच मंत्री आहेत, त्यांच्या पुढे पण हा विषय गेलेलाच आहे. त्यांनी याच्यावर डिबेट केलंय आणि ह्या गोष्टी स्थिर बुद्धीने पुढे जाव्यात याच्यासाठी त्यांनी चर्चेमध्ये आवाहन पण केलंय. कुणी हा विषय तापट रीतीने किंवा याला विकृत वळण लागत असं काही करू नका असं त्यांनी त्या मीटिंगमध्ये, कलेक्टरच्या बरोबर झालेली मीटिंग, वळसे पाटील होते, कलेक्टर साहेब होते, अजितदादा होते, गिल साहेब होते, कायदा आणि सुव्यवस्थेचा शेलार साहेब होते, सरपंच पण होते, सरपंचही पण होते आणि ग्रामस्थही होते, माजी आमदार अतुल बेनके पण होते, अतुल बेनके पण होते आणि अनिल तात्या मेहर पण होते. त्यांनी 10 वर्ष सरपंच राहिलेला माणूस आहे. आज आमच्या गावाला अनिल तात्या मेहरांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही कुठं. हे पहा साहेब, त्या चर्चेत ते होते. आज त्यांचं वय आणि त्यांचा कार्यभार पाहता या ज्या धक्काधक्कीच्या गोष्टी शेवटला निर्माण झाल्या, भूमिका काय त्यांची? भूमिका ती इथंच राहण्याची आहे, ती वेगळी वारुवाडीच्या बाहेरची नाही आहे. ते मांडली नाही भूमिका त्यांची. ती का मांडली नाही किंवा कधी मांडणार आहेत आणि नक्कीच मांडतील वेळ आल्यावर, कारण अनिल तात्या ही जे आहे जाहीर रीतीने भूमिका देतील. जे गरिबांनी उपोषण करायचं, आंदोलन करायचं आणि मोठ्या माणसांनी उशिरा परिस्थिती पाहून असं नाहीये साहेब. कारण काय आहे का इथं खरा पहिला त्रास सामान्यांसाठीच सगळ्यात पहिला आहे. तुम्ही मागाशी गाड्यांचा उल्लेख, सगळ्यांच्या घरी गाड्या नाहीच साहेब, सगळ्यांच्या घरी मोटरसायकली नाहीये. पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. हा, सरकारी वाहनांना पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या सोयीनेच आम्ही हा विचार केलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की 6 गुंठे जागा आहे, याच्या ही शिफ्ट करताना एका आणि सरकारी इमारती आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, एक सोडून 2 इमारती. तुमचा अट्टहास कशाला पाहिजे, इथंच गेलं पाहिजे ते तुम्हाला. आता मी खैरे कुटुंबाबद्दल अजिबात काही बोलणार नाही, कारण ते दुःखात आहेत आणि ते दुःख तीव्रता त्याला येऊ नये अजिबात. काही फक्त बिल्डरचाच घाट आहे, हा सगळा बिल्डरचा घाट आहे. आम्ही तो उल्लेख केलाय, त्याला भोकं पाडली, याला भोकं पाडली हा पण उल्लेख केलाय. मग कोणती यंत्रणा काम करते साहेब? आपल्याकडे एक म्हण आहे, आपण शेतकरी समाज आणि ग्रामीण भागातली माणसं आहे. हे पहा, प्रत्येक ऑफिसनी यांना जाऊ नये म्हणून IGRने सुद्धा पत्र दिलेली आहे, त्याच्या कॉपीज आहेत, 2 वेळेला दिलेली आहे. 2 वेळा मॅडमनी नोटिसा पाठवल्यात का तुम्ही हा जो करार आहे हा रद्द करा. त्यांनी कोणताही प्रतिसाद न देता उलट बाकीचे प्रभाव वापरू का त्या ऑफिसरची मनस्थिती, वस्तुस्थिती सोडून बदलवली आणि तो तिथं नेण्याचा घाट घातलाय. ही वस्तुस्थिती आहे. आणि कोर्टामध्ये आजही पण कोणतंही आम्हाला उत्तर मिळालेलं नाही यांच्या बाजूनी. आम्ही हे सगळे मुद्दे नुसतंच वरच्यावर नाहीये, आम्ही साहेब एप्रिल महिन्यात मागच्या कोर्टात गेलोय. जनहित याचिका आहे, या याचिकेमध्ये कुणी पण येऊ शकतो. उद्या तुम्ही अनिल तात्या म्हणले, अनिल तात्या येऊ शकतात. सरपंच कुठे गायब आहेत? सरपंच गायब नाही. त्यांची जी मीटिंग आहे ती कलेक्टर बरोबर ह्या विषयात कलेक्टरनी त्यांना बोलवलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये म्हणजे आता ते मीटिंग मध्येच असतील. मी पुन्हा एक प्रश्न विचारतो. बोला बोला, फक्त एकच करा. मी कदाचित मगाशी भावनेच्या भरात बोलले असतील, प्रश्न पुन्हा घेते. हे बघा, परत घ्या, पण माझी विनंती एकच आहे का जनते पुढं अतिशय निर्मळप्रमाणे
यांनी कॅमेरा चालू आहे. पारदर्शक रीतीने यांनी कोणतीही बाईट किंवा कागदपत्र आजपर्यंत आणलेली नाहीत. माझा प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारा, 4 वेळा विचारा, उत्तर तेच नाही. एकदम सेफ आहे. एकदम म्हणजे ज्याला माझा प्रश्न असा आहे, सरपंच विनायक भुजबळ वारेवाडीचे प्रमुख आहेत. हो, ते सरपंच आहे. त्यांच्या इथं जे ऑफिस आहे त्याच्या समोर कुटुंबाचं हॉटेल आहे. हो, ते हॉटेल चालवावं म्हणून हे ऑफिस इथं राहावं असा अट्टहास आहे, अशी सोशल मीडियावर टीका होते. मगाशी म्हणाले त्याचं कारण एकच आहे, शासनाने जर इथं निधी दिला तर मी हॉटेल बंद करेल. ही भूमिका ठाम आहे का? ही भूमिका माझी ठाम आहे. लोकांनी मागू द्या ना तसं. लोकांची म्हणणे का आमचं बुवा आम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये चहा प्यायचा सुद्धा नाही म्हणू द्या ना लोकांनी. तसं लोकांना म्हणू द्या. तुम्ही आता शब्द फिरवताय. शब्द नाही फिरवत, कारण मगाचा जो आपल्याला फ्लो ऑफ दी वर्ड होता त्याचं कारण का आपल्याला ती माहिती होती. समजून मुद्दा बरोबर. जर शासनाने इथं निधी उपलब्ध करून दिला, हो, तुमची सोशल मीडियावर टीका होते, हॉटेल बंद करणार का? एका मिनिटात आम्ही मगाशी म्हणलोय, तुम्ही या घेऊन सोनवण्यांना उलट आग्रहाची विनंती आहे, साहेब तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी आहात आणि तुमचं हे कर्तव्य आहे, लोकांसाठी आहे, लोकांसाठीच राहिलं पाहिजे आणि लोकांचंच राहिलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. हे आम्हाला उलट याच्यामध्ये आंदोलन करण्याची वेळ यावी, ही कशात बसतं हे लोकप्रतिनिधींनी बघावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.